जनता कोण एकत्रित येत आहे यापेक्षा विकासाकडे लक्ष देईल अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। 211 मीटर साडी सोहळा याविषयी बोलताना ते म्हणाले की अत्यंत ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी पार पडलाय। आज विठ्ठल रुक्मिणी देवस्थानकडून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या भक्ती सोहळ्याच्या माध्यमातून 211 मीटरची साडी आई वर्धेच्या चरणी ठेवण्यात आली आहे। तसेच शरद पवार सगळं विसरून एकत्र येण्याचं वक्तव्य यावर ते म्हणाले की माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत। त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेत। आमचं महायुतीचं 14 कोटींचं सरकार ज्या पद्धतीनं विविध क्षेत्रात काम करतंय, मुंबईच्या विकासापासून विदर्भाच्या शेवटच्या टोकापर्यंतचा विचार आम्ही करतोय। महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचं काम आमचं सरकार करीत आहे। जनता कोण एकत्रित येत आहे कोण नाही याकडे लक्ष न देता आम्ही विकासाकडे लक्ष देणार आहोत असंही ते म्हणाले। तर शेतकरी कर्जमाफीविषयी बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली आहे। येणाऱ्या अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू। 14-15 त्यांच्या मागण्या आहेत असंही ते म्हणाले। अत्यंत ऐतिहासिक सोहळा पार पडला। आज विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कौंडण्यपूर रविराजे देशमुख आणि आमचे राजेश वानखेडेजी आणि संपूर्ण भक्तांनी जवळपास 10,000 आमच्या लाडक्या बहिणी या भक्ती सोहळ्यामध्ये आल्या होत्या आणि या भक्ती सोहळ्याच्या माध्यमातून 211 मीटरची साडी आई वर्धेला, आई रुक्मिणीला या ठिकाणी आम्ही आईच्या चरणी ठेवलेली आहे। आणि हा जो भक्तिभाव होता, हा जो क्षण होता, हा प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात अश्रू येणारा क्षण होता आणि अत्यंत भावनेने या ठिकाणी हा कार्यक्रम झाला। आणि कौंडण्यपूरच्या विकासाचा संकल्पसुद्धा या ठिकाणी भक्तांनी बोलून दाखवला। निश्चितपणे आमचं सरकार, आमचं देवेंद्र फडणवीसचं सरकार या ठिकाणी निश्चितपणे लक्ष टाकेल। जे काही विकास आराखडे या ठिकाणी संकल्पित केले गेले आहे त्या विकास आराखड्यावर सुद्धा आपलं सरकार काम करेल, आमचं सरकार काम करेल। मी लवकरच एक बैठक मंत्रालयामध्ये घेणार आहे आणि कौंडण्यपूरला जे आता छोटे छोटे त्या ठिकाणी आमचे मार्ग आहेत, या मार्गाला थोडं त्या ठिकाणी जी मागणी केलेली आहे की शक्तिपीठ महामार्ग पवनारला येतो आहे, त्याला इतर महामार्गाने कसं जोडता येतील। डायरेक्ट तर महामार्ग होऊ शकणार नाही, पण बाकी महामार्गाने कसं कौंडण्यपूरला आणता येईल याचाही विचार या ठिकाणी करण्यात येईल। भेट घेणार आहेत राज ठाकरेंची आणि सरकारची जी काही भूमिका आहे ते सांगणार आहे। दुसरीकडे सकाळी दादा भुसे देखील भेटी गेले। मी वारंवार कालही सांगितलं, आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, सर्व कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाने सांगितलं, कुठलीही हिंदी भाषा ही कंपल्सरी केली नाही, मराठी भाषाच कंपल्सरी केलेली आहे। ऑप्शनल भाषा म्हणजे आपल्या मुलांना समजा भारतामध्ये फिरायचं असेल तर हिंदी आली पाहिजे, हिंदीत बोलता आलं पाहिजे। जगामध्ये जायचं असेल, अमेरिकेत जायचं असेल तर इंग्रजी आली पाहिजे। ऑप्शनल भाषा असल्या पाहिजे। आणि जी नवी शिक्षा नीती माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारने दिली आहे त्यामध्ये हेच म्हटलं आहे, आपली राज्यातली भाषा ही कंपल्सरी ठेवायची आणि बाकी भाषा मात्र ऑप्शनल असल्या पाहिजे। हिंदी ऑप्शनल आहे, इंग्रजी ऑप्शनल आहे, पण त्या ठिकाणी मराठी कंपल्सरी आहे। राजनगाव शरद पवारांनी मोठं विधान केलं। त्यांनी म्हटलं सगळं विसरून कोणी एकत्र येत असतील तर चांगलं आहे। माझ्या सर्वांना शुभेच्छा आहे। त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहे आणि त्यामुळं आपल्या पक्षाला कसं स्थान मिळवून द्यायचं, कसं लोकाभिमुख करणं ते त्यांचं काम असतं। पण आम्हालाही माहिती आहे की आमचं महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार 14 कोटी जनतेकरता ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे, मुंबईच्या विकासापासून तर विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेलं गडचिरोली आणि अमरावती याचाही विकासाचा विचार आम्ही करतो आहे। त्यामुळं पुढचा काळ हा कोण किती एकत्र येतं, कोण कोणासोबत जातं, कोण कोणासोबत येतं, यापेक्षा विकासाला महत्त्व देणारा काळ येणार आहे। या महाराष्ट्राचा विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची 14 कोटी जनता आता कोण एकत्र येतं, कोण एकत्र येत नाही याच्यावर न जाता विकासावर जाणार आहे।